हॅलो. या व्हिडिओमध्ये दुर्बीण म्हणजे दूरदर्शी किंवा टेलिस्कोप कशा कार्य करतात हे आपण एक उदाहरण बघू आणि समजून घेऊ. तर इथे आपण सुंदर अशा चंद्राकडे बघतोय समजा, आणि आपल्या मनात येतं की ह्याला अजून जवळून म्हणजे विशालित करून बघता आलं, मॅग्निफाय करून बघता आलं तो आणखी सुंदर दिसेल. मग विशालन करण्याची गोष्ट आली की आपल्या मनात येईल मॅग्निफाईंग ग्लास किंवा विशालन भिंग. तर हे विशालन भिंग इथे अंधारात व्यवस्थित दिसत नाही आहे, पण हे आपण आणलं आणि अशा प्रकारे आपल्या डोळ्यासमोर धरलं तर आपल्याला चंद्राची अशा प्रकारे प्रतिमा दिसेल. अरे, हे सुंदर तर नाही, हे तर फारच अस्पष्ट दिसतंय सगळं. मग आता असं का होत आहे? आता विशालन भिंग कसे कार्य करते हे आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये तपशीलवार पाहिलं आहे, पण थोडक्यात विशालन भिंगाला कार्य करण्यासाठी ज्या वस्तू विशालित करून बघायच्या आहेत त्या त्याच्या नाभीय अंतराच्या आत असल्या पाहिजे. जर एखादी वस्तू त्या बहिर्गोल भिंगाच्या नाभीय अंतराच्या बाहेर असतील म्हणजे दूर असतील तर त्या वस्तू अस्पष्ट दिसतील. आणि याहीबद्दल आपण त्या आधीच्या व्हिडिओमध्ये बरंच बोललो आहे. हे सगळं तुम्हाला आठवत नसेल तर आधीचा तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आपण जे इथे भिंग वापरतोय त्याचं नाभीय अंतर कदाचित 20-25 सेंटीमीटर इतकं असेल, पण तो चंद्र तो तर हजारो किलोमीटर दूर आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे आपण चंद्राला विशालित करू शकत नाही. आपल्याला चंद्र नेहमी अस्पष्टच दिसेल. तर आपलं विशालन भिंग आपल्याला व्यवस्थित वापरण्यासाठी म्हणजे चंद्राला मोठं करून विशालित करून बघण्यासाठी चंद्राला आपल्याला आपल्या जवळ आणावं लागेल. आणि दुर्बीण हेच काम करते, ती दूरची वस्तू तुमच्या जवळ आणते आणि नंतर मग हे विशालन भिंग त्याला मोठं करते, विशालित करते. तर हे आहे दुर्बिणीचं तत्त्व. ठीक आहे. मग आता आपल्याला फक्त या चंद्राला आपल्या जवळ कसं आणायचं हे शोधण्याची गरज आहे. तर ते करण्यासाठी आपण एका बहिर्गोल भिंगाचा वापर करू. तर पहा, हे आहे आपलं बहिर्गोल भिंग. समजा याचं नाभीय अंतर आहे F आणि ही मुख्य नाभी आहे. ठीक आहे. इथे खूप 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 दूर आपल्याला जे बघायचं आहे ते म्हणजे हा चंद्र. हा चंद्र खूप खूप दूर इथे आहे आणि या चंद्राला आपण मुख्य अक्षाच्या अगदी बरोबर वर ठेवला आहे. आणि आता याच्यानंतर काय होईल हे बघण्यासाठी आपल्याला काही प्रकाश किरण काढावे लागतील आणि आपण जे नेहमी करतो तेच करू. आपण चंद्राच्या शिखरापासून प्रकाश किरण काढूया. एक किरण असा काढूया जो इथून थेट भिंगाच्या प्रकाशीय केंद्रापर्यंत जाईल. आता लक्षात ठेवा की आपल्याला या बिंदूपासून आणखीन एक प्रकाश किरण काढायचं आहे. सहसा आपण मुख्य अक्षाला समांतर असलेला दुसरा प्रकाश किरण काढतो, बरोबर. पण यावेळी जर आपण तशा प्रकारे ते काढलं तर हा प्रकाश किरण आपल्या भिंगाला चुकवेल, कारण हा चंद्र खूप मोठा आहे. म्हणून मग आपण मुख्य अक्षाला समांतर असलेला दुसरा प्रकाश किरण नाही काढू. त्याऐवजी आपण दुसरा प्रकाश किरण असा जरासा खालून जाईल अशा प्रकारे काढू, जो आपल्या भिंगाला प्रकाशीय केंद्राच्या किंचित खाली आदळेल. तर हे दोन प्रकाश किरण अशा प्रकारे खूप दुरून असा प्रवास करत 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 इथे आपल्या दुर्बिणीवर येऊन धडकतील, बरोबर. आणि लक्षात घ्या की हे दोन प्रकाश किरण इथे येईपर्यंत एकमेकांना बऱ्यापैकी समांतर आहेत, कारण ते खूप दूर असलेल्या बिंदूतून जवळजवळ अनंतापासून येत आहेत आणि म्हणून ते एकमेकांना समांतर आहे असं आपण म्हणू शकतो. आपल्या प्रकाशीय केंद्रावर आदळणारा किरण कुठेही विचलित न होता जसाच्या तसा पुढे जाईल आणि दुसरा किरण आपण असं समजू की तो या मुख्य नाभीतून जातो आहे. ठीक आहे. मग आता या मुख्य नाभीतून येणाऱ्या किरणाचं अपवर्तनानंतर काय होतं आठवा बरं. हा किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षाला समांतर प्रवास करतो आणि त्यामुळे हे दोन किरण या बिंदूमध्ये भेटतात आणि मग चंद्राची इथे अशा प्रकारे प्रतिमा बनते मुख्य अक्षावर. पहा, अशी उलटी आणि खरी प्रतिमा इथे मुख्य नाभीवर तयार होईल. आणि आता आपण या प्रतिमेला आपली नवीन वस्तू मानू शकतो आणि आपण आपल्या विशालन भिंगाचा वापर करून तिला आता विशालित करू शकतो, कारण आता ही वस्तू आपल्या खूप जवळ आहे, ही प्रतिमा आपल्या खूप जवळ आहे. तर या बहिर्गोल भिंगाने दूरच्या चंद्राला आपल्या जवळ आणलं आहे, बरोबर. म्हणून या भिंगाला आपण ऑब्जेक्टिव्ह लेन्स किंवा पदार्थ भिंग असं नाव देतो. ठीक आहे. आणि या पदार्थ भिंगाचं हेच कार्य असतं की दूरच्या वस्तूंना जवळ आणणे. आणि याला इंग्लिशमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह लेन्स असं म्हणतो, बरोबर. म्हणून मग या दोन मुख्य नाभी जे आहेत त्याला आपण FO असं नाव देऊ शकतो आणि हे जे नाभीय अंतर आहे त्याला पण आपण FO असं म्हणू. तर मग आता आपण आपले विशालन भिंग आणू आणि या प्रतिमेला मोठं करण्याचा प्रयत्न करू, विशाल करण्याचा प्रयत्न करू.
तर हे आपलं विशालन भिंग आहे. याच्या नाभीय अंतराला आपण FE असं म्हणू, म्हणजे या FO आणि FE मध्ये आपल्याला काही गोंधळ नाही होणार. ठीक आहे. आणि या भिंगाला नेत्रिका म्हणतात, जे आपल्या डोळ्याच्या अगदी जवळ ठेवलेलं असतं. ठीक आहे. तर मग आता ते वापरून आपण याला विशालित करूया, चंद्राला विशालित करूया. आता लक्षात घ्या की विशालन भिंगाचा वापर करून कोणत्याही विशिष्ट वस्तूला विशालित करण्यासाठी आपल्याला फक्त हे सुनिश्चित करायचं आहे की ती वस्तू त्याच्या नाभीय अंतराच्या आत असली पाहिजे. म्हणून हे आपण आता इथपर्यंत जवळ आणू शकतो. आता नेत्रिकेच्या नाभीय बिंदूवर जर ही प्रतिमा आली तर काय होईल? अपवर्तनानंतर हे दोन प्रकाश किरण एकमेकांना समांतर होतील आणि ते समांतर असताना आपल्या डोळ्यांवर आपाती होतील आणि मग आपले डोळे त्यांना दृष्टिपटलावर सहजपणे केंद्रित करू शकतील. आणि या नवीन वस्तूमुळे तयार झालेल्या कोनांकडे पहा. आपण या नवीन वस्तूपासून एक प्रकाशीय केंद्रापर्यंत जाणारी संदर्भ रेषा काढू. आपण असं गृहीत धरू की या दोन्ही भिंगांचे प्रकाशीय केंद्र जवळजवळ एकाच ठिकाणी आहे. तर त्यामधून जाणारी ही जी रेषा आहे त्यामुळे तयार होणारा जो कोन आहे तो पहा किती मोठा आहे. आणि परिणामी आपल्या डोळ्यांच्या दृष्टिपटलावर खूप मोठी चंद्राची प्रतिमा तयार होणार आहे आणि म्हणून हा चंद्र आपल्याला खूप मोठा दिसतो. तर आपण ही किरण आकृती आणि हे सगळं थोड्या वेळ बाजूला ठेवूया आणि आपण याचं पहिल्यांदा एक प्रात्यक्षिक बघूया. तर हा आपला चंद्र आहे. आपण आधी पाहिली ती गोष्ट म्हणजे आपण एक बहिर्गोल भिंग आणूया आणि त्याला आपण पदार्थबिंग म्हणू, बरोबर? तर हे पदार्थबिंग आपल्या जवळ एक वास्तव प्रतिमा तयार करते. ठीक आहे. आता अंधारात हे अगदी स्पष्टपणे दिसत नाही आहे, पण ही वास्तव प्रतिमा आहे आणि उलटी आहे. ठीक आहे. आणि ही आपल्या खूप जवळसुद्धा आहे. आता चंद्र गोल असल्यामुळे ही उलटी आहे आणि प्रतिमा आहे आणि वास्तव प्रतिमा आहे हे सगळं पटवून देण्यासाठी आपल्याला एकच करता येईल, ते म्हणजे अजून एक बहिर्गोल भिंग आणता येईल आणि त्याला आपण आपले विशालन भिंग म्हणू आणि मग या प्रतिमेला आपण मोठं करून बघू, विशालित करून बघूया. तर आता हे जे विशालन भिंग मी म्हणते ती आपली नेत्रिका आहे. ठीक आहे. आणि आता या नेत्रिकेतून आपल्याला बघायचं आहे चंद्राकडे. ठीक आहे. ही इथे आणली आहे आणि आता आपल्याला या प्रतिमेच्या जवळ जायचं आहे. पहा, बापरे, हे वाटतं तितकं सोपं नाही आहे हां. पण आता आपल्याला आधीपेक्षा जरा स्पष्ट दिसायला लागलं आहे आणि मोठं झालेलं सुद्धा दिसतंय. तर याचे मी काही चित्र घेतली आहेत, पहा. तर हे आहे चित्र चंद्राचं दुर्बिणीशिवाय नुसत्या डोळ्यांनी बघितलेलं आणि दुर्बीण किंवा दूरदर्शी वापरून काढलेलं चंद्राचं चित्र हे दुसरं. आणि इथे आपण बघू शकतो की आधीपेक्षा हा चंद्र विशालित झालेला आहे. आता अर्थातच ही प्रतिमा अस्पष्ट आहे, कारण अनेक कारणे आहेत त्याची. सगळ्यात पहिले मी वापरत असलेली भिंगे ही आदर्श नाही आहेत. ठीक आहे. त्यांच्यात खूप विकृती वगैरे असतील, म्हणून ही प्रतिमा फार काही स्पष्ट नाही आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही भिंग, कॅमेरा हे सगळं मी हातानेच धरलं आहे, त्यामुळे त्यांना स्थिर करणं जरा कठीण होतं. पण मला आशा आहे की या प्रात्यक्षिकाने तुम्हाला दुर्बीण तत्वतः कशी कार्य करते हे समजलं असेल. ठीक आहे. तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.